मुलांना आता आपण पाहणार की पदार्थ आपल्या वापरातील या पाठातील आपण स्पष्टीकरण चित्राच्या माध्यमातून समजून घेतले. या पाठातील आपण आशय समजलेला आहे. या पाठाच्या संबंधातील आपण प्रश्नोत्तर पाहणार आहोत. सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ज्याच्या माध्यमातून आपण प्रश्न घेणार आहोत. प्रथम आपला आहे मुलांना जो सराव आहे, सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण पाहणार आहोत. आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. पदार्थाचे गुणधर्म व डॅश डॅश नुसार त्याचे वर्गीकरण करतात. पदार्थाचा जो गुणधर्म आहे त्याचं वर्गीकरण कोणत्या प्रकारे केलं जातं व त्या कोणत्या गोष्टीसाठी कोणती गोष्ट लक्षात आणली जाते असं इथे त्यांनी विचारलेलं आहे. बघा, तुम्हाला दोन पर्याय आहेत. तुम्हाला पर्यायवाचक शब्द तुम्हाला दोन पर्याय दिले गेलेले आहेत. उपयोग आहेत आणि रचनेनुसार आहे. त्याच्यातलं योग्य उत्तर काय असणार की पदार्थाचे गुणधर्म व डॅश डॅश नुसार त्याचे वर्गीकरण करता येते, की कोणत्या गोष्टीसाठी त्याचा वापर करतायत किंवा कोणत्या गोष्टीनुसार त्याचं काय करता आहे वर्गीकरण करताय. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पदार्थाचे गुणधर्म व त्याचा डॅश डॅश नुसार म्हणजे कोणानुसार, उपयोगानुसार त्याचे काय करता आहे वर्गीकरण करता येतं. रचनेनुसार करता येतं का? रचना ही बांधकामाच्या कामामध्ये ते केली जाते की त्या रचनेनुसार तो आकार दिला जातो. परंतु इथे पदार्थाचे गुणधर्म व उपयोगानुसार म्हणजे त्या पदार्थाचा उपयोगानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. की आपल्याला जर रबर बँडमध्ये त्याचा जर घरगुती जर रबर बँड आहे त्याचा जर रबर बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाण टाकलं गेलं पाहिजे. पण तेच जर रबर आपल्याला जर टायरमध्ये बसवायचं आहे, चारचाकीच्या गाडीत बसवायचं आहे, आपल्याला विमानामध्ये बसवायचं आहे तर त्याचं प्रमाण किती आहे, म्हणजेच काय ते उपयोगानुसार त्याचं काय केलं जात आहे मुलांनो, त्याचा वापर केला जात आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, लोकर व कापूस हे नैसर्गिक व डॅश डॅश पदार्थ आहेत. लोकर व कापूस हे कसे पदार्थ आहेत? तुम्हाला दोन पर्याय आहेत. एक अजैविक आहेत का जैविक आहेत. यापैकी आपले योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, लोकर आणि कापूस हे कसे आहेत. की बघा, लोकर कशापासून मिळत आहे, आपल्याला भेंडीपासून मिळत आहे. कापूस आपल्याला काय मिळत आहे मुलांनो, कापूस आपल्याला काय मिळत आहे ते एक वनस्पती आहे, वनस्पतीपासून आपल्याला मिळत आहे. मग आपल्यातलं जे योग्य उत्तर असणार आहे, लोकर व कापूस हे नैसर्गिक तसेच जैविक पदार्थ आहे. हा जैविक पदार्थ आहे. आपण शिकलेलो आहोत जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ म्हणजे काय. जैविक पदार्थ म्हणजे जे वनस्पती आहे, प्राणी आहे, सूक्ष्मजीव आहे म्हणजे जीवाणू आहे, विषाणू आहे, ते जैविक पदार्थ आहे. अजैविक घटकामध्ये काय येत आहे, हवा आहे, माती आहे, पाणी आहे आणि सूर्यप्रकाश आहे. हे सगळे अजैविक घटक आहेत. त्यांचाही तितका समावेश आपल्या या पर्यावरणामध्ये आपल्याला गरजेचं आहे. तर आपलं योग्य उत्तर असणारे लोकर व कापूस हे नैसर्गिक व तसे जैविक पदार्थ आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, चामडे व लोकर हे डॅश डॅश खाद्य डॅश डॅश प्रकारचे पदार्थ आहेत. चामडे व लोकर हे कोणत्या प्रकारचे, ते कोणत्या प्रकारामध्ये मोडले जातात? तुम्हाला दोन पर्याय आहेत. प्राणीजन्यामध्ये मोडले जातात का वनस्पतीजन्यामध्ये मोडले जातात. मग यापैकी मुलांना काय याचं उत्तर असू शकतो, वनस्पतीजन्यामध्ये मोडले जाऊ शकतात का. वनस्पतीमध्ये काय आहे, फळं आहे, फुलं आहे मुलांना, भाज्या आहेत, त्या आपण त्याच्यामध्ये मोडले जातो. परंतु चामडे व लोकर हे कशामध्ये मोडले जात आहे, चामडे व लोकर हे प्राणीजन्याच्या मध्ये प्रकारामध्ये मोडले जाते. म्हणून आपलं योग्य उत्तर असणारे चामडे व लोकर हे प्राणीजन्य प्रकाराचे पदार्थ आहे. आपला पुढचा प्रश्न आपण वाचणार आहोत. पावसापासून संरक्षणासाठी पूर्वी डॅश डॅश पासून बनवलेली इरली वापरली जात असेल. कोणत्या गोष्टीपासून इरली बनवली जात असेल जो आपण पर्याय वाचणार आहोत. गोनपाट आहे आणि ते गवत आहे. बघा, आपण पाठामध्ये आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघत होतो की पावसापासून संरक्षणासाठी पूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आताच्या काळामध्ये नाही, कशापासून इरली बनवली जात असेल तर या दोन्ही प्रयोगाचा दोन्ही वस्तूचा वापर केला जात असे. गोनपाटापासून किंवा गवतापासून देखील काय बनवली जाते, इरली बनवली जात असे. म्हणून आपलं योग्य उत्तर दोन्हीही असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्यावरही क्लिक केलं तरी ते उत्तर बरोबर येणार आहे. बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, लेखन साहित्यामध्ये पूर्वी डॅश डॅश पासून बनवलेले पेन पेन्सिल वापरत असत. जे लेखन साहित्य आहे, जे लेखन साहित्यामध्ये पूर्वी इथे शब्द आलेला आहे म्हणून इथे विशेष लक्ष द्यायचं आहे मुलांना. पूर्वी आलेलं आहे म्हणून पूर्वीपासून बनवलेले पेन आणि पेन्सिलची वापर होत असेल. मग ते कोणत्या गोष्टीपासून बनवत असेल. तुम्हाला दोन पर्याय आहे, धातू आहे आणि खोड आहे. धातू हे आत्ताच्या काळामध्ये मुलांना धातूचा आपण उगम झालेला आपण पाहू शकतो. जे ॲल्युमिनियम आहे, स्टील आहे, जर्मन आहे, त्याचप्रमाणे लोखंड आहे, तांब आहे, पितळ आहे, हे सर्व काय आहे धातूमध्ये मोडते. खोड काय आहे सांगितले, लेखन साहित्यामध्ये पूर्वी मग कशाचा पासून पेन बनवायचे जायचे, पेन्सिल बनवले जायचे की पूर्वी कसं केलं म्हणून खोडापासून काय केलं जात असे, लेखन साहित्य हे बनवलं जात असे. म्हणून आपलं योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक रबर झाडाच्या चिकापासून मिळते. या चिकाला डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात, जे नैसर्गिक रबर झाडापासून मिळते म्हणून त्याला काय बोलले जाणार. तुम्हाला दोन पर्याय, एक लॅक्टस आहे आणि दुसरा आहे गंधक आहे. मग या दोनपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना. पाठात मी तुम्हाला शिकवलं होतं की जेव्हा आपण मुलांना जो नैसर्गिक जो चीक आहे तो झाडापासून आपल्याला मिळत असतो, त्या चिकाला आपण काय बोलतो की ते चीक आहे काय, रबर झाडाच्या चिकापासून मिळतो, म्हणजेच आपण त्याला लॅक्टस देखील बोलू शकतो. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे लॅक्टस, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत.
आपला पुढचा प्रश्न आहे, रबराला कठीणपणा येण्यासाठी त्यामध्ये डायडॅश मिसळले जाते. रबरामध्ये कठीणपणा जर यायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणती गोष्टही टाकणं गरजेचं आहे. आपल्याकडे 2 पर्याय आहेत मुलांनो, लॅक्टस आहे किंवा गंधक आहे. ते 2 पैकी आपलं काय उत्तर आहे की जर रबराला कठीणपणा आणायचं आहे, जर आपल्याला ते हार्ड कामासाठी वापरायचं आहे तर साहजिकच त्याच्यामध्ये काय टाकावं लागणार आहे, गंधक टाकावं लागणार आहे. हे जर कमी प्रमाणामध्ये वापरायचं असेल तर ज्याचा उपयोग कमी प्रमाणात असेल तर कमी टाकावा लागेल. समजा रबर बँड्स आहेत मुलांनो, की जे रबर बँड आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणामध्ये गंधक टाकावा लागत आहे. गंधकामुळे रबराला काय येतो, कठीणपणा येत असतो. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, रबराला कठीणपणा येण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हॅल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर डायडॅश पदार्थ आहे. जर व्हॅल्कनायझेशन जी क्रिया आहे म्हणून आपण पाहिलं मुलांनो, जर चार्ल्स गुडियर यांनी जी केली होती, की ती निर्माण केली होती की व्हॅल्कनायझेशन म्हणजे काय, त्यांनी सांगितलं होतं की ती प्रक्रिया कशी आहे, मानव निर्मित आहे का निसर्ग निर्मित आहे किंवा नैसर्गिक आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की ही जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, मानव निर्मित आहे. ती कोणी केली होती, चार्ल्स गुडियर यांनी केलेली होती. आपण देखील पाठामध्ये पाहिलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, न्यूयॉर्क व लंडन येथे डायडॅश हा कृत्रिम धागा तयार झाला आहे. कुठे तयार झाला आहे, न्यूयॉर्क व लंडन येथे. कोणत्या प्रकारचा धागा तयार झाला आहे, मग तुम्हाला 2 धाग्यांची नावं दिली गेली आहेत. त्यापैकी आपलं योग्य उत्तर मिळालं इथे असणार आहे. बघा आपण वाचणार आहोत, नायलॉन आहे आणि टेरिलिन आहे. नायलॉन आणि टेरिलिन यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की न्यूयॉर्क. बघा इथे काय शब्द आलेला आहे, न्यूयॉर्क आणि लंडन. बघा मग न्यूयॉर्कचा काय घेतलेला आहे, नाही घेतलाय NY आणि लंडनचा LO1, म्हणून हे काय झालेलं आहे, नायलॉन झालेलं आहे. आणि म्हणून जो आपला योग्य शब्द काय येणार इथे, न्यूयॉर्क व लंडन इथे कोणता धागा तयार झालेला आहे, नायलॉन हा धागा तयार झाला आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, डायडॅश या धाग्याचे सूक्ष्मजीवाद्वारे विघटन होत नाही. मग कोणत्या धाग्याचे विघटन होत नाही, नैसर्गिक धाग्याचे होत नाही का कृत्रिम धाग्याचे होत नाही. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, कोणत्या जीवाचे सूक्ष्म होणार नाहीये. तर साहजिक जे नैसर्गिक आहे त्या नैसर्गिकपासून मुलांना आपण पाहिलं की सुती आहे, कॉटन आहे, लोकर आहे, ताग आहे, त्याचं काय होतं, सूक्ष्मद्वारे विघटन होतं. परंतु जे कृत्रिम धागे बनवले गेले आहेत त्याच्यापासून सूक्ष्मजीवाचे विघटन होत नाही. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण मुलांना पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर आपण खेळ पाहूया. इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दिसत आहेत. एक क्रिकेटचा आहे, एक गिटारचा आहे, एक माकड आणि टोपीवाल्याचा आहे, त्याचप्रमाणे एक गाडीचा आहे आणि एक गणपतीचा आहे. तर यापैकी मुलांना आपण कोणता खेळ बघणार आहोत, आज आपण पाहणार आहोत गिटारचा खेळ असणार आहे. की यामध्ये जर योग्य उत्तर असणार तर मुलगा गिटार वाजवणार आहे आणि जर योग्य उत्तर नसेल तर तो गिटार वाजवणार नाही आहे. बघा आपला जो पहिला प्रश्न आहे, आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, मानवनिर्मित पदार्थ तयार करताना होणारा बदल डायडॅशमुळे होतो. की जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया करतो तर त्याच्यामध्ये बदल होतो, मग तो बदल कोणत्या कारणामुळे होतो तिथे असं विचारले. आपण पर्याय वाचून घेणार आहोत. रासायनिक अभिक्रियेमुळे होत आहे, मानवामुळे होत आहे, अचानक गुणधर्म बदलल्यामुळे होते का नैसर्गिक गुणधर्मामुळे किंवा नैसर्गिक क्रियेमुळे होत आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, मानवनिर्मित पदार्थ तयार करत असताना तो कशामुळे बदल होत आहे मुलांनो, नैसर्गिक क्रियेमुळे होऊ शकतो. जर तो मानव तयार करतो तर नैसर्गिक होऊ शकतो का, ते उत्तर चुकीचं आहे. अचानक गुणधर्म होत आहे काय, कारण मानव प्रक्रिया करते तर अचानक होणं देखील शक्य नाही, त्यामुळे देखील उत्तर कॅन्सल आहे. म्हणून इथे काय, मानवामुळे नैसर्गिक बदल मानव करत आहे आणि त्याच्यामुळे तो बदल होत आहे. म्हणजे मानव त्याच्यावर काहीतरी क्रिया करत आहे ना, नुसतं मानव येऊ शकतं का, त्यामुळे हे उत्तर कॅन्सल आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे रासायनिक अभिक्रियेमुळे काय होत आहे, बदल होत असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या घटनेमध्ये काय होत आहे, त्या पदार्थात बदल होत आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे मानवनिर्मित पदार्थ तयार करताना होणारा बदल रासायनिक अभिक्रियेमुळे बदल होत आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा इथे मुलगा काय करत आहे, गिटार वाजवत आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, रेयॉन धाग्यांना डायडॅश असेही म्हणतात. रेयॉन धाग्यांना काय असे म्हणतात, मग मजबूत बोलतात, डेक्रॉन बोलतात, टेरिन बोलतात का कृत्रिम रेयॉन बोलतात, कृत्रिम रेशीम बोलतात. यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना. बघा रेयॉन जे धागे आहेत त्या धाग्यांना काय म्हणणार, रेयॉन म्हणजे जे आपण म्हणून की चमकणारे जे धागे असतात त्यांना ते कसे आहेत, मजबूत आहेत, ते टिकाऊ आहेत आणि ते चमकणारे आहेत. मग आपलं योग्य उत्तर काय, रेयॉनच्या धाग्यांना दुसरं अजून काय बोललं जातं, मजबूत तर आहेत पण त्याला डेक्रॉन बोलत नाही, टेरिन बोलत नाही, मग त्यांना काय बोलतात, कृत्रिम रेशीम असे बोलले जाते. जसं आपल्याकडे जी लोकर काढली जाते, जे रेशीमचे किडे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की रेशीमची काय केली जाते, जे किडे आहेत त्यांची शेती केली जाते किंवा त्यांना पाळलं जातं आणि त्याच्यापासून ते उत्पादन काढलं जातं, त्याच्यापासून जो एक धागा तयार केला जातो, त्यांच्या तोंडातून जो निघणारा जो चिकट पदार्थ जो असतो त्याच्यापासून तो धागा तयार केला जातो. तर अशा प्रकारे रेयॉनच्या धाग्यांना देखील काय बोलले जाते, रेशीम, कृत्रिम रेशीम असे देखील बोलले
जाते हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, खनिज तेलापासून मिळणाऱ्या घटकांना डॅश डॅश म्हणतात. आता खनिज तेलापासून मिळणाऱ्या घटकांना काय बोलतात आपण पर्याय वाचणार आहोत. हायड्रोजन आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, गंधक आहे का लॅक्टिक्स आहे. या चारपैकी आपलं काय उत्तर असणार आहे. हायड्रोजन, सोडियम हायड्रॉक्साईड, गंधक का लॅक्टिक्स यापैकी आपलं काय उत्तर असणार की जो खनिज तेलापासून मिळत आहे म्हणून त्यांना काय बोलणार आहोत मुलांना आपण हायड्रोजन असे बोलणार आहोत. म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत क्लिक करणार आहोत. आपला चौथा प्रश्नच आहे मुलांना, गवत लाकूड चिंध्यापासून तयार झालेल्या कागदात डॅश डॅशचे धागे असतात. काय असतात की गवत लाकूड चिंध्यापासून तयार झालेल्या कागदात डॅश डॅशचे धागे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची अजून गोष्टी ॲड केली किंवा त्याच्यात टाकली की मग तुम्हाला धागे तयार होतात. मग तुम्हाला इथे 4 पर्याय दिले आहेत, लेयॉनचे, स्लेव्हचे, नायलॉनचे का रेशमचे. तर गवत लाकूड आणि चिंध्या यामध्ये तयार झालेल्या कागदामध्ये काय केले जातात, स्लेव्हचे काय टाकले जातात, धागे टाकले जातात आणि त्यापासून काय केलं जातं कागद तयार केला जातो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हल्कनायझेशन प्रक्रियेमुळे रबराला डॅश डॅश येतो. जेव्हा व्हल्कनायझेशन किंवा व्हल्कनीकरण आपण मराठीत ज्याला म्हणणार आहोत ते केल्यामुळे काय गोष्ट घडते. विशिष्ट रंग येतो, आकार येतो, कठीणपणा येतो का मृदूपणा येतो. मृदूपणा म्हणजे जो निस्तेज होतो की ज्याचा काहीच उपयोग होत नाही. आकार येतो का, किती व्हल्कनायझेशन क्रिया केल्यावर आकार येतो का, विशिष्ट रंग येतो का, तर असं काही होत नाही. तिन्ही उत्तर चुकीचे आहे. त्याच्यामुळे काय होतं रबराला एक प्रकारे कठीणपणा येण्यास काय होतं असते मदत होत असते. ही कठीणपणा हे काय आहे आपले योग्य उत्तर असणार आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, रबर बँडमध्ये गंधकाचे प्रमाण डॅश डॅश असते. जो आपण रबर बँड वापरत आहोत, जो आपल्या घरामध्ये त्याचा वापर केला जात आहोत, ज्याचा पिशव्या पॅक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, केसांना बांधण्यासाठी जो वापर केला जातो, मग त्यामध्ये जो रबर बँड आपण वापरतो हाताळतो त्याच्यामध्ये गंधकाचे प्रमाण किती असलं पाहिजे. मग तुम्हाला त्याचे 4 पर्याय दिले आहेत. सर्वात जास्त असले पाहिजे, कमी जास्त असले पाहिजे, अतिशय थोडे असले पाहिजे का अनिश्चित आहे. आता या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. अनिश्चित म्हणजे त्याचं प्रमाण सांगता येत नाही. बघ कमी जास्त म्हणजे कमी पण टाकलं तर चालेल, जास्त पण टाकलं तरी चालेल. असं आहे का तर सर्वात जास्त टाकला पाहिजे का तुम्हाला अतिशय थोडा टाकला पाहिजे. मग यापैकी आपले काय उत्तर आहे की ज्या कामासाठी ज्याचा उपयोग केला जातो किंवा जे काम किती कमी उपयोगाचं आहे किंवा ज्याचा उपयोग हा वारंवार होत आहे आणि किंवा हलक्या कामासाठी केला जातो मग त्यानुसार त्याचा वापर केला जातो. मग रबर बँड आहे हे काय केलं जातं केसांना वापरण्यासाठी आहे, मनुष्यांना वापरण्यासाठी, म्हणून त्याचं प्रमाण हे अतिशय थोडे आहे. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक. आपला पुढचा प्रश्न आहे, हवा माती पाणी हे सजीवपासून मिळत नाही त्यांना आपण डॅश डॅश पदार्थ म्हणतो. मग त्यांना आपण काय म्हणतो, जे हवा माती पाणी हे सजीवपासून मिळत नाही मग अशा पदार्थांना काय म्हणतो. जसं आपण मुलांना शिकलो आहोत जैविक पदार्थ कोणते, जैविक घटक म्हणजे कोणते आणि अजैविक घटक म्हणजे कोणते. मग इथे हवा पाणी माती सजीवपासून मिळत नाही म्हणजेच मग नेमके ते कसे आहेत. आपले 4 पर्याय आहेत, नैसर्गिक आहेत, अजैविक आहेत, जैविक आहेत का वनस्पतीजन्य आहेत. मग यापैकी आपलं योग्य उत्तर आपण काय लिहू शकतो मुलांना की हवा पाणी माती सजीवपासून मिळत नाही. म्हणजे जे सजीवपासून मिळतात त्यांना जैविक घटक म्हणतात, जे सजीवपासून घटक मिळत नाहीत त्यांना अजैविक घटक म्हणतात आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर काय आहे अजैविक आहे. म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला जो पुढचा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, नाजूक वस्तू नाशवंत फळ इत्यादीच्या पॅकिंगसाठी डॅश डॅशचा वापर करतात. कोणत्या गोष्टीचा वापर करतात. आपण 4 पर्याय वाचणार की नाजूक वस्तू म्हणजे जे ग्लास आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे जे इलेक्ट्रॉनिकच्या ज्या वस्तू आहेत ते व्यवस्थित राहाव्यात, सुरक्षित राहावं, त्याचं नुकसान होऊ नये त्यासाठी त्याच्या पॅकिंगमध्ये कोणत्या प्रकारची गोष्ट वापरली जाते. रबर वापरला जातो, कृत्रिम धागे वापरले जातात, प्लास्टिक कवर वापरलं जातं का मुलांना थर्माकोल वापरलं जातं. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना की नाजूक वस्तू किंवा नाशवंत फळे खराब होऊ नये यासाठी काय वापरलं जातं. थर्माकोलचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला जातो कारण तो वजनाने हलका आहे, तो जलरोधी आहे आणि त्याचं ने आण करण्यासाठी तो अतिशय सोपा आहे आणि म्हणून आपण याचा उपयोग करतो. थर्माकोल हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, पुढीलपैकी कोणता पदार्थ वनस्पतीजन्य पदार्थ नाही. म्हणजे तो वनस्पतीशी निगडीत नाही. मग ते कोणते पर्याय आहे आपण वाचणार आहोत. कापूस आहे, लोकर आहे, चामडे आहे आणि ताग आहे. या 4 पैकी आपले काय उत्तर असणार आहे. कापूस काय आहे मुलांना आपली वनस्पती आहे. लोकर काय आहे की जे लोकर मुलांना ती देखील काय आहे वनस्पतीजन्य पदार्थ आहे. ताग काय आहे वनस्पतीजन्य पदार्थ आहे. पण चामडे हे काय आहे प्राणीजन्य पदार्थ आहे आणि म्हणून पुढे कोणता पदार्थ वनस्पतीजन्य नाही आहे तर चामडे हा काय आहे हा वनस्पतीजन्य पदार्थ नाही. म्हणून आपण काय करणार आहोत योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत.
आपला पुढचा प्रश्न आपण मुलांना आपण पाहणार आहोत. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना डॅश पदार्थ म्हणतात. जे निसर्गात उपलब्ध आहेत मग त्या पदार्थांना आपण काय बोलतो हे तुम्हाला माहीत आहे. पर्यायाची बिलकुल गरज नाही आहे. बरोबर मुलांना? बघा तरी आपण पर्याय वाचणार आहोत. नैसर्गिक, अजैविक, जैविक किंवा रासायनिक या चारपैकी आपलं काय उत्तर असणार आहे मुलांना? जैविक, अजैविक, रासायनिक हे उत्तर आपलं अजिबात असणार नाही. कारण जे निसर्गात उपलब्ध असतात त्या पदार्थांना आपण काय बोलणार? नैसर्गिक पदार्थ असे बोलणार आहोत. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आपण काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. बघा अशा प्रकारे मुलांना आपण सराव आणि खेळाच्या माध्यमातून प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत. आपली 10ची 10 प्रश्न सोडून झालेले आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्न पाहणार आहोत. आता मुलांना आपण परीक्षा खेळातून पाहणार की परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मानवनिर्मित पदार्थ तयार करताना होणारा बदल कोणत्या गोष्टीमुळे होत आहे? रासायनिक अभिक्रियेमुळे, अचानक गुणधर्म बदलामुळे, मानवामुळे का नैसर्गिक क्रियेमुळे? तर मुलांना आपलं योग्य उत्तर काय असणार आहे याच्यापैकी? की जे माणसाचा अचानक जो गुणधर्म बदल होऊ शकतो का? मानवामुळे होऊ शकतो? फक्त मानव हाच कारण आहे का? त्याच्यावर तो काहीतरी क्रिया करत असेल? नैसर्गिक क्रियेमुळे होता का? की नैसर्गिकशी त्याचा काही संबंध नाही. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असं आहे, रासायनिक अभिक्रियेमुळे तो काय होत असतो? बदल होत असतो. आपला पुढचा प्रश्न आहे, हवा, माती, पाणी सजीवापासून मिळत नाही त्यांना आपण काय करत आहोत? डॅश पदार्थ म्हणतात. जे हवा, पाणी, माती आहे हे कशी आहे? ते सजीवापासून मिळत नाही. म्हणजे काय? हवा, माती, पाणी सजीवापासून मिळत नाही. जे सजीव म्हणजे काय? जे ज्या सजीवापासून ज्या गोष्टी मिळतात त्यांना जैविक घटक म्हणतात आणि जे सजीवापासून मिळते त्यांना अजैविक घटक म्हणतात. मग आपण पर्याय वाचणार आहोत. नैसर्गिक, जैविक, अजैविक का वनस्पतीजन्य? म्हणजे आपल्याला जे सजीवापासून मिळत नाही मग त्यांना काय बोलणार आहोत? अजैविक घटक बोलणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता पदार्थ हा वनस्पतीजन्य पदार्थ नाही आहे? की ज्याच्याशी वनस्पतीशी त्याचा संबंध नाही आहे. मग आपण पर्याय वाचणार आहोत. कापूस, चामडे, लोकर आणि ताग आहे. या चारपैकी मुलांना जे कापूस, चामडे, लोकर आणि ताग, लोकर, ताग आणि कापूस हे कसे आहेत? वनस्पतीजन्य. पण यापैकी जे चामडे आहेत ते कसं आहे? प्राणीजन्य आहे. कारण ते प्राण्यापासून मिळत आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, व्हल्कनायझेशन प्रक्रियेमुळे रबराला काय येत आहे? आपण मुलांना पाहिलं की जो सायंटिस्ट होता, जे अमेरिकन सायंटिस्ट आहे मुलांना, चार्ल्स गुडियर यांनी प्रयोग केला होता व्हल्कनायझेशनचा. त्या प्रयोगानंतर त्यांनी कोणत्या गोष्टीची निर्मिती केली की रबराला काय आलं पाहिजे? आपण 4 पर्याय वाचणार आहोत. विशिष्ट रंग असला पाहिजे, कठीणपणा आला पाहिजे, आकार असला पाहिजे का मृदूपणा असला पाहिजे? यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे मुलांना, रबराला काय आला पाहिजे? कठीणपणा आला पाहिजे. म्हणून व्हल्कनायझेशन प्रक्रियेमुळे रबराला काय येत आहे? कठीणपणा येत आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. रेयॉनच्या धाग्यांना डॅश असे म्हणतात. रेयॉनच्या धाग्यांना काय बोलले जाते? मजबूत, टेरिन, डेक्रोन का केटून रेशीम? यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? की जे रेयॉनचे धागे आहेत त्यांना काय बोलले जात आहे? त्यांना कृत्रिम रेशीम असे बोलले जात आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, गवत, लाकूड आणि चिंध्यापासून तयार झालेला कागदात डॅशचे काय असते? धागे असतात. कोणकोणत्या प्रकारचे धागे असतात? रेयॉन, नायलॉन, सेल्युलोज का रेशीम? तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? सेल्युलोज हे काय आहे? आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा मुलांना आपण पाहणार आहोत, निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना आपण काय बोलणार आहोत? नैसर्गिक, रासायनिक, अजैविक, जैविक. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तुम्हाला माहीत आहे. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे की नैसर्गिक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण पुढे जाणार आहोत. बघा पुढचा जो प्रश्न आहे, खनिज तेलापासून मिळणाऱ्या घटकांना काय बोलणार? डॅश म्हणतात. काय बोलणार जातात? हायड्रोजन, गंधक, सोडियम हायड्रॉक्साईड, लॅटिक्स. यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? की आपण पाहिलं की जे खनिज तेलापासून मिळतं त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचा काय केला जातो? वापर केला जातो. खनिज तेलापासून मिळणाऱ्या घटकांना काय बोलले जातात? हायड्रोजन, गंधक, सोडियम आणि हायड्रोक्साईड, लॅटिक्स. मग त्याच्यामध्ये जर त्या घटकांना काय म्हणतं? म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे हायड्रोजन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न, रबर बँडमध्ये गंधकाचे प्रमाण डॅश असते? किती असते? कमी असते, जास्त असते, निश्चित आहे, कमी जास्त आहे, अतिशय थोडे का खूप जास्त आहे, सर्वात जास्त आहे? तर जे रबर बँड आहे, जो आपण घरगुती रबर बँड वापरतो, वापरायच्या उपयोगावर त्याचं काय आहे? गंधकाचं प्रमाण हे कमी अधिक जास्त आहे. म्हणजे जर रबर बँड वापरायचं मग प्रमाण कसं असणार आहे? साहजिकच कमी असणार आहे. पण हे जर आपल्याला 4 चाकाच्या गाडीत टाकायचं आहे, जर आपल्याला विमानाच्या चाकांना टाकायचं आहे तर ते प्रमाण जास्त असणार आहे, सर्वात जास्त. मग म्हणून आपलं इथे योग्य काय असणार आहे उत्तर मुलांना? की अतिशय थोडे, रबर बँडमध्ये गंधकाचे प्रमाण अतिशय थोड्या प्रमाणात वापरले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, नाजूक वस्तू, नाशवंत फळे इत्यादीच्या पॅकिंगसाठी डॅशचा वापर होतो. कोणत्या गोष्टीसाठी वापर केला जातो? ज्या नाजूक वस्तू आहेत आणि जे फळे खराब होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी वापर केल्या जातात? तर आपण पर्याय वाचणार आहोत. रबर आहे, प्लास्टिक कव्हर आहे, कृत्रिम धागे आहेत का थर्मोकॉल आहे? म्हणजे यापैकी काय उत्तर असणार आहे मुलांना?
रबर वापरू शकतो का? नाजूक वस्तूसाठी रबर वापरलं जातं का? तर नाही. प्लॅस्टिक कव्हरमध्ये का होऊ शकतात? ती वस्तू डॅमेज होण्याची शक्यता असते, ज्याला घाम येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये पाणी सुटू शकतं त्या प्लॅस्टिकमुळे, त्यामुळे ते देखील नाही. कृत्रिम धाग्याचा देखील त्याच्यामध्ये काय करू शकत नाही, कारण ते धागे कसे आहेत? मजबूत आहेत, ते कडक आहेत, टिकाऊ देखील असले तरी पण धाग्यामुळे ते आपण त्याला सुरक्षितता येत नाही. म्हणून आपले योग्य उत्तर काय आहे? थर्माकोल हे आपलं योग्य. थर्माकोलमुळे त्याचे जे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहे, ज्या नाजूक वस्तू आहे, जे नाशवंत फळ आहे, ते सुरक्षित राहण्यात मदत होत असते. म्हणून आपलं योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे सराव खेळ परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नोत्तर घेतले आहे. आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या माध्यमातून. पदार्थाच्या गुणधर्मावरून त्याचे वर्गीकरण कसे होते? की पदार्थाच्या गुणधर्मावरून त्याचे वर्गीकरण कसे करता येते? की साहजिक ते कशा प्रकारे ते नैसर्गिक आहे आणि मानव निर्मित आहे किंवा कृत्रिम आहे, याच्यावरून पदार्थाचे काय केले जाते? वर्गीकरण केले जाते. गुणधर्मानुसार पदार्थाचे वर्गीकरण हे प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ असे करता येते. पदार्थाचे वर्गीकरण मुख्यतः कशावरून? ते नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ आहे असे करण्यात येते. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, जैविक व अजैविक पदार्थामध्ये फरक कोणता आहे? आता इथे तुम्हाला प्रश्न विचारायला, हा प्रश्न मुलांना आपण इयत्ता 5वीच्या विषयामध्ये देखील 5वी परिसर अभ्यास भाग 1 मध्ये परिसर अभ्यास भाग 1 मध्ये पाहिला होता. 4थीचा विषय जो होता मुलांना, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जो चौथा पाठ आपला होता पर्यावरण, याच्यामध्ये आपण पाहिलं होतं जैविक घटक अजैविक घटक कोणते आहेत. जैविक घटक म्हणजे कोणते? जे वनस्पती आहे, प्राणी आहे, सूक्ष्मजीव बुरशी आहे, त्याचप्रमाणे जीवन विषाणू आहेत, हे काय आहे? जैविक घटक आहेत. म्हणून अजैविक घटक मध्ये हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश हे प्रकाश पडतात. म्हणजे जे घटक सजीवापासून मिळतात त्यांना जैविक घटक मिळतात आणि जे घटक सजीवापासून मिळत नाहीत त्यांना अजैविक घटक असे बोलले जाते. आपण पाहणार आहोत. सजीवापासून उपलब्ध होतात ते जैविक घटक, म्हणजे त्याला जैविक घटक बोलले जाते. आणि जे सजीवापासून उपलब्ध होत नाहीत त्यांना जैविक घटक बोलतात. मुलांना मी हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले आहे. जैविक घटक म्हणजे काय, अजैविक घटक म्हणजे काय, त्याची उदाहरणं देखील तुम्हाला समजून सांगितलेली आहेत. मानवनिर्मित पदार्थाची गरज का निर्माण झाली आहे? की मानवनिर्मित पदार्थाची का बरं गरज वाटली? की मानवाने निर्माण ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पुऱ्या पडत आहेत. त्याचं कारण जी वाढती लोकसंख्या आहे, त्या वाढती लोकसंख्येची हर एक प्रकारची जी गरज आहे ती पूर्ण करता यावी यासाठी काय झालेलं आहे? मानवनिर्मित पदार्थाची गरज झाली. कारण जे धागे आहेत ते कसे आहेत? मजबूत आहेत, टिकाऊ आहेत. जे धाग्याची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्या गोष्टीची निर्मिती करण्यात आली ती मजबूत आहे, टिकाऊ आहे, दीर्घकाळ करणारी देखील आहे. आपण पाहणार आहोत नवीन शोधातून, म्हणजे नवीन गोष्टीचं काय केलं गेलेलं आहे? शोधणे केले गेलेले आहे. वापरायला सोपे, हर एक प्रकारची जी वस्तू बनवली गेली ती वापरायला सोपी आहे, अधिक सोयीचे व कमी खर्चात मुबलक प्रमाणात आहे. अधिक सोयीचे म्हणजे हर एक गोष्टीने आपल्याला ते कपडे घालण्यासाठी आणि काढण्यासाठी अधिक सोयीचे आहे, त्यामुळे ते कमी खर्चात मुबलक प्रमाणात आहे. कमी खर्चात देखील आपल्याला मिळते म्हणून ते मुबलक प्रमाणात आपण ते घेऊ शकतो. पदार्थ मिळावेत म्हणून मानवनिर्मित पदार्थांची काय झाली आहे? गरज निर्माण झालेली आहे. कमी खर्चामध्ये मुबलक आपल्याला प्रमाणात ते गोष्टी मिळावी. नवीन शोध तिने केलेला आहे की जशी लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे त्यामुळे त्याच्या मागणीमध्ये देखील काय होत आहे? वाढ होत आहे. वापरायला सोपे आणि अधिक सोयीचे व कमी खर्चाचे, याच्यामुळे काय झालं आहे? मानवनिर्मित पदार्थाची गरज ही निर्माण झालेली आहे. पॅकिंगसाठी मोठमोठी खोकी व थर्माकोल वापर का होतो? की जे नाशवंत फळे आहेत किंवा ज्या नाजूक वस्तू आहेत त्या काय होऊ नये, डॅमेज होऊ नये, फुटू नये, त्याचं रक्षण व्हावं किंवा ते सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून काय केलं गेलेलं आहे मुलांनो? यांनी थर्माकोलचा वापर केला आहे. बघा, हे मानवनिर्मित पदार्थ जलरोधी आहेत. म्हणजे ते कसे आहेत की त्याच्यामध्ये ते पाण्यात जरी टाकले तरी ते काय होत नाही? नष्ट होत नाही, खराब होत नाहीत, ते डॅमेज होत नाहीत. वजनाने हलके आणि वाहतुकीसाठी सोयीचे आहे. की थर्माकोल हे कसं आहे? वजनासाठी हलकं आहे, वाहतुकीसाठी देखील ते कसं आहे? सोयीचे आहे. आणि त्याच्यामुळे ते काय केलं आहे? पॅकिंगसाठी मोठमोठी खोकी आणि थर्माकोलचा वापर केला गेला आहे. थर्माकोल कसा आहे? वजनाने हलका आहे, तो जलरोधी आहे, म्हणजे तो पाण्यात टाकला जरी गेला तरी तो बुडत नाही, पाणी त्याला लागत नाही, तो लगेच गळून तो काय होतो? तो पुन्हा पहिल्यासारखा पूर्ववत होत असतो. आणि तो वजनाने हलका म्हणून तो सहज वाहतुकीसाठी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामध्ये थर्माकोलमध्ये बसवलेली जी वस्तू आहे, जी इलेक्ट्रॉनिक वस्तू असू शकते किंवा एखादी नाजूक वस्तू असू शकते किंवा एखादं फळ असेल, ते खराब होत नाही, डॅमेज होत नाही. आपला पुढचा प्रश्न आहे, अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय? अपरिवर्तनीय बदल म्हणजे ज्या वर्तनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे एखादा धातू आहे, त्या धातू किंवा एखादं समजा शिमला मिरची आहे ती हिरवी आहे किंवा एखादे टोमॅटो आहे ते हिरवं आहे, आपण त्याला पिवळं हिरव्याचं आपण त्याला लाल करू शकतो, पण पुन्हा तो टमाटा लालचा पिवळा हिरवा होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये अपरिवर्तन बदल, अपरिवर्तन म्हणजे परिवर्तन होणार नाही.
मानवनिर्मित पदार्थ बनवताना रासायनिक अभिक्रिया होत असते. जेव्हा मानवनिर्मित पदार्थ तयार करतो, जेव्हा मानव एखादी क्रिया करायला घेतो, तेव्हा त्याच्यामध्ये तो काय करत असतो, रासायनिक अभिक्रियेचा वापर होत असतो. पदार्थाचे गुणधर्म कायमस्वरूपी बदलतात. मग त्यावेळेस पदार्थाचे जे मूळ गुणधर्म असतात ते कायमस्वरूपी बदलतात व मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. मग पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. जसं मी तुम्हाला टोमॅटोचं उदाहरण दिलं, शिमला मिरचीचं उदाहरण दिलं, हिरव्या मिरचीचं उदाहरण दिलं. त्याचप्रमाणे तुम्हाला मी कच्ची कैरी आहे, ती कच्ची सुरुवातीला कैरी असते, ती त्याच्यानंतर पुढे जाऊन तो आंबा तयार होतो, त्याच्या रंगात फरक पडतो, त्याच्या आकारात फरक पडतो, त्याच्या चवीमध्ये फरक पडतो. मग तो पदार्थ पुन्हा मिळवता येते, परत त्या आंब्याचं कैरी आपण मिळू शकत नाही. म्हणून त्यांना अपरिवर्तनीय बदल असे. व्हल्कनायझेशन म्हणजे काय हा आपला प्रश्न आहे मुलांनो, आपण पाहणार आहोत. व्हल्कनायझेशन म्हणजे जे आपले संशोधक आहे, जे सायंटिस्ट आहे, जे अमेरिकन सायंटिस्ट आहे, जे एक संशोधक देखील उत्तम होते, त्यांनी मुलांनो जे चार्ल्स गुडियर यांनी हा जो व्हल्कनायझेशनचा शोध लावलेला आहे, त्या शोधामध्ये त्यांनी पाहिलं की रबराला कशा प्रकारे कठीणपणा आणता येईल असं त्या दृष्टिकोनातून तो प्रयोग केला गेलेला आहे. की जो आपल्याला झाडाच्या चिकापासून जो चीक मिळतो त्याला आपण लॅक्टिक बनवणार, त्या लॅक्टिकमध्ये तर त्या चिकामध्ये सल्फर म्हणजेच गंधक टाकल्यामुळे त्याला कठीणपणा आणतोय. आणि हा कठीणपणा आणल्यामुळे त्यांना काय झालेलं आहे मुलांनो, त्यांनी हर एक प्रकारमध्ये त्यांनी व्यावसायिक दृष्ट्या जो नैसर्गिक मिळणारा जो आपल्याला जो चीक आहे किंवा नैसर्गिक मिळणारा जो रबर आहे, त्या रबराची त्यांनी काय केलेलं आहे, व्यावसायिक दृष्टिकोनातून फार मोठं परिवर्तनीय बदल केलेला आहे. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून तिचे खूप मुलांनो वाढ करण्यात आलेली आहे. आपण पाहणार रबराला कठीणपणा आणण्यासाठी व नैसर्गिक रबरामध्ये गंधक मिळवावं लागते. या प्रक्रियेला काय बोलतात, व्हल्कनायझेशन म्हणतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की रबराला कठीणपणा आणण्यासाठी जो नैसर्गिक रबर जो लॅक्टिक जो आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये गंधकाचं प्रमाण टाकलं का तो कठीणपणा येतो. याच प्रक्रियेला काय बोलतात, व्हल्कनायझेशन असे बोलले जाते. आपला पुढचा प्रश्न, कागद कसा बनतो. आता हे देखील तुम्हाला शिकवले गेले, कागद कसा बनतो. कागदामध्ये कसं म्हणलं की गवत आहे, लाकूड आहे, चिंध्या आहेत, त्याचप्रमाणे रद्दी कागद देखील आहेत. गवत, लाकूड, चिंध्या आणि काय आहे मुलांना, रद्दी कागद आहेत. आणि अशामध्ये काय केलेले आहेत, स्लेवलेचे धागे एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे किंवा मिसळल्यामुळे त्याचे जे जाळे तयार होते त्याच्यातून जो परिवर्तन बदल होतो तो आपल्याला कागदाच्या स्वरूपामध्ये मिळत जातो. आपण पुन्हा एकदा उत्तर वाचणार आहोत. गवत, लाकूड, चिंध्या, रद्दी कागद अशा पदार्थाचे स्लेवलेस धागे एकमेकांत गुंतल्याने त्याचे जाळे तयार होऊन बनलेला जो पदार्थ आहे त्यालाच आपण काय बोलतो, कागद असे बोलतो. आपला पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात. नैसर्गिकरित्या म्हणजे निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थापासून कोणत्या प्रकारचे धागे मिळतात. मग ताग आहे, रेशीम आहे, त्याचप्रमाणे मुलांनो कापूस आहे, या पदार्थापासून आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे लोकर आहे, ताग आहे, रेशीम आहे, लोकर आहे, या सर्वांपासून आपल्याला काय मिळते, धागे मिळतात. ताग, रेशीम, कापूस आणि लोकर या पदार्थापासून नैसर्गिक धागे मिळवले जातात. आपला पुढचा प्रश्न, कृत्रिमरित्या तयार केलेल्या धाग्यांची नावे लिहा. आणि मग आता जे कृत्रिमरित्या जे धागे तयार केले त्यांची नावे काय आहे, टेरिलिन आहे, टेरिन आहे, त्याचप्रमाणे नायलॉन आहे, रेयॉन आहे, अशा प्रकारचे जे धागे आपण पाहणार आहोत. बघा, नायलॉन आहे, डेक्रॉन आहे, टेरिलिन आहे, टेरिन आहे आणि पॉलिस्टर, रेशीम हे काय आहेत मुलांनो, धागे आहेत. असे हे कृत्रिमरित्या तयार केलेले धागे आहेत. जे आपण बोलतो ना, नायलॉन आहे, टेरिकॉट आहे, पॉलिस्टर आहे, डेक्रॉन आहे, टेरिलिन आहे, टेरिन आहे, हे सर्व कसे आहेत, कृत्रिमरित्या तयार केलेले आपण धागे याच्यामध्ये पाहू शकतो. आपला पुढचा प्रश्न, कागद वाचवणे ही काळाची गरज का आहे, की कागद का वाचवला गेला पाहिजे. कागद आणि झाड याचा काय आहे, जवळचा संबंध आहे मुलांनो. आणि हे जवळचा संबंध असल्यामुळे जर आपण कागद जर वाचवला गेला तर झाडं वाचू शकतो आणि येणाऱ्या पिढीला त्याची काय होऊ शकते, पूर्तता होऊ शकते. अन्यथा आपण जर कागद वाचवलं नाही तर झाडे वाचणार नाही. आणि जर झाडे वाचले नाही तर आपला जो निसर्गाचा जो समतोल आहे तो देखील काय होऊ शकतो, ढासळू लागतो, तो समतोल बिघडवू लागतो. आणि त्याच्यामुळे हर एक गोष्टीचं जे पर्यावरण जे आहे ते पर्यावरणामध्ये देखील तो काय होतो, इनबॅलन्सिंग निर्माण होत राहते, असमतोलपणा निर्माण होत राहतो. बघा, कागद आणि झाडे यांचा जवळचा संबंध आहे. कागद बनवण्यासाठी वृक्षाचा वापर होत असतो, बरोबर, उपयोग होतो. म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून कागद बनवण्यासाठी कशाचा वापर होतोय, झाडाचा वापर होतोय. आणि जर म्हणूनच आपल्याला जर झाडं वाचवायची असतील तर आपल्याला कागद वाचवणं देखील तितकाच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या खेळाच्या माध्यमातून सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा आपण घेतलेला आहे प्रश्नोत्तर. या पाठामधले हर एक घटक आपण समजून घेतलेले आहेत, की पदार्थ आणि वस्तू याच्यातील फरक आपण जाणून घेतलेला आहे. जैविक घटक, अजैविक घटक याच्यातील आपण फरक पाहिलेला गेलेला आहे. त्याचप्रमाणे आपण प्राणीजन्य वनस्पती कोणते, प्राणीजन्य पदार्थ कोणते, वनस्पतीजन्य पदार्थ कोणते देखील पाहिले. विविध पदार्थातील घटक आपण पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिले रबर काय आहे, त्याप्रमाणे आपण धागे काय आहे, कागद काय आहेत, विविध पदार्थ आपण
शिकलो आहोत. त्याचप्रमाणे आपण ते सगळे धाग्याची निर्मिती पाहिली आहे. टेरिलिन आहे, पॉलिस्टर आहे, नायलॉन आहे, टेरिकॉट आहे. त्याचप्रमाणे आपण जे कृत्रिम धागे आहेत ते देखील कशा प्रकारे बनतात, कागद कशा प्रकारे बनतात, या सर्व घटकांचा मुलांना आपण सविस्तररित्या या पाठामध्ये अभ्यास केला गेलेला आहे. मुलांना हा पाठ तुम्हाला मी अतिशय सोप्या भाषेत समजून सांगितला आणि हा तुम्हाला समजला आहे मला पूर्ण खात्री आहे. या चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला अधिक समजलं आहे आणि प्रश्नोत्तर देखील घेतले आहेत ते देखील मुलांना ते तुम्हाला समजले अशी मला पूर्ण खात्री आहे. भेटू एका पुण्या भागामध्ये पुन्हा नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.